ते ज्या पठ्ठ्यानं ओळख निर्माण करून दिली तोच गोलंदाज आज आर्यनच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. विनोद टेंभोडे संघाच्या वतीनं 2 सलामीवीर, एकीकडे राहुल पाटील आणि दुसरीकडे अनिकेत राऊत, ज्या पठ्ठ्यानं खऱ्या अर्थानं पालघर जिल्ह्याला टेनिस क्रिकेटमध्ये ओळख निर्माण करून दिली, तोच फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. खेळाला होते सुरुवात. पहिल्या चेंडूवर पहिली धाव राहुल पाटीलच्या बॅटमधून आपण पाहिली आणि या 1 धावेने विनोद टेंभोडे संघाच्या धावसंख्येचा श्री गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. परेश आरेकर आणि अनिकेत राऊत, एक बेस्ट वर्सेस बेस्टचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. ताई पॅकर संघाचा विचार करायला गेला तर हे 2 खेळाडू आपल्याला एकाच संघात खेळताना पाहायला मिळतात, आपल्या पालघर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतात. मात्र आज परिस्थिती वेगळी आहे. आज पालघर जिल्ह्यातील सर्व गावं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पुढचा बॉल, यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल लॉंग द कार्पेट कव्हर रिजन मध्ये चेंडूला दिशा दिली. डीप मध्ये क्षेत्ररक्षक, त्याच्याकडून झाली चुकी आणि चित्याच्या चपळीनं 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केलेत अनिकेत आणि राहुलनं. या 2 धावेने धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे 3 म्हणजे 3 धावा. आर्यनचं मैदान आणि नाईट क्रिकेट एक जुनं नातं आहे. नेहमी आपण विचार करायला गेला की आर्यनचं मैदान हे नाईट क्रिकेटसाठीच फेमस आहे. पुढचा बॉल, यावेळेस लॉफ्टेड स्ट्रोक, चेंडू चाललाय लॉंग ऑन सीमारेषा पार. अनिकेत राऊतच्या फळीतून आलाय या मॅचचा पहिला चौकार. 4. बॉल स्लॉट मध्ये होता. एक लॉफ्टेड स्ट्रोक ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. इनफिल्डला भेदत इनफिल्डच्या डोक्यावरून चौकार खेचला अनिकेत राऊतनं. अनिकेत राऊत खूप वर्षांचा अनुभव या खेळाडूकडे आहे. पुढचा बॉल, यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल, वाईड यॉर्कर ज्याला म्हणतात, गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र. एक चौकार आल्यानंतर एक आयडियल बॉल कसा असावा ते परेश आरेकरनं मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय. बॅटची कड आणि धावसंख्येत मात्र 1 धावेने भर. धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 4 बॉलच्या समाप्तीनंतर 8 धावा. क्रिकेटचा खेळ जिकडे पालघर जिल्ह्यातील 2 दादा संघ, एकीकडे विनर्स टेंभोडे, दुसरीकडे नवापूर संघ. यावेळेस पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. परेश आरेकर यानं मैदानाच्या आतमध्ये इंटेलिजन्स दाखवत खूप चांगला बॉल हाताळला. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल ऑफ कटर पद्धतीचा चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला मात्र प्रॉपर कनेक्शन नाही झालं. एक चांगला बॉल, या ओव्हरचा पहिला डॉट बॉल, येणारा शेवटचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल अलॉंग द कार्पेट कव्हर रिजन मध्ये खेळून काढलाय. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षण झालंय. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल आणि या 1 धावेने धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 9 धावा, 1 षटकाचा खेळ झालाय समाप्त. गोलंदाजी मार्कवर होतोय बदल. नवीन गोलंदाज नवापूर संघाच्या वतीनं दुसरा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, दीपेश नाईक. हा देखील एक चांगला गोलंदाज आहे, एक होनहार गोलंदाज आहे. पहिला बॉल घेऊन दीपेश. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा यॉर्कर बॉल, दिशा दिली मिड ऑफ रिजन मध्ये. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट केल्या दोन्ही फलंदाजांना.
एक चांगला क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर होती ती म्हणजे 9 धावा. एक षटकाच्या अखेरीस आपण मैदानाच्या आतमध्ये काय पाहिलं तर एक सूचक सुरुवात. अनिकेत राऊत आणि राहुल पाटील म्हटलं की अनुभव, आणि तो अनुभव आर्यनच्या मैदानामध्ये सादर करीत असताना दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत धावसंख्या धावफलकावर 11 धावा. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल, दिशा देण्याचा प्रयत्न, जेंटल पुश. पुश करा आणि खुश रहा. धावसंख्येत मात्र एक धावेने भर पडेल. या एका धावेने धावसंख्या स्कोअर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते 12 धावा. यावेळेस लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. ऑन ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. धावसंख्येत मात्र एक धावेने भर पडेल. आणि या एक धावेने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 13 धावा. 6 षटकांचा खेळ, ज्यामधले पहिले 2 षटक पॉवर प्लेचे षटक. ज्या षटकांमध्ये तुम्ही जास्तीत जास्त धावा कशा कमवतील याच्याकडे फलंदाजाचा भर पाहिजे. मात्र गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी फलंदाजांना जखडून ठेवलंय. दीपेश, पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका मी म्हणे राहुल पाटीलच्या फळीतून एक देखणा फटका. धावसंख्येत मात्र एक धावेने भर पडेल. आणि या एक धावेने धावसंख्या आतापर्यंत 14 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 बॉल झालेत. पहिल्या बॉलवर डबल आणि पुढच्या 3 बॉलवर सिंगल्स, असे टोटल 5 धावा खर्च केले दीपेशने आतापर्यंत. खूप चांगली गोलंदाजी. यावेळेस फुल टॉस होता. फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक. बॉल चाललाय मिड विकेट, सीमारेषा पार. अनिकेतच्या फळीतून आलाय दुसरा चौकार. 4. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. सातत्याने यॉर्कर लेंथ एक्झिक्यूट करत असताना दोन्ही गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक हाताळलं होतं परेश आरेकरनं, जिकडे 9 धावा आल्या होत्या, आणि दुसरं षटक दीपेश नाईकने हाताळलं आणि त्याच्या षटकामध्ये तब्बल 10 धावा खर्च केल्या. धावसंख्येचा विचार करायला गेला 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 19 धावा, 19 रन्स ऑन द बोर्ड. तब्बल 9.5च्या सरासरीनं फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. पुन्हा एकदा गोलंदाज परेश आरेकर इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल. परेश आरेकरचा पहिला बॉल. जबरदस्त बॉल. प्रॉपर लाईन, प्रॉपर लेंथ आणि चेंज ऑफ पेस. बघा, ऑफ कटर पद्धतीचा चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र नाही झालं कनेक्शन. चेंडू विसावला सरळ यष्टीरक्षक प्रतीक पवारच्या हातामध्ये. आणि एक डॉट बॉल, पहिलाच बॉल डॉट टाकलाय परेश आरेकरनं. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा परेश. राईट मोर द विकेटचा मारा. यावेळेस फुल टॉस होता. चेंडू बराच काळ हवेत आहे. खालती क्षेत्ररक्षक तैनात. टिपलाय झेल. संपला अनिकेत राऊतचा खेळ. विकेटचं पतन. गॉन.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. चेक केलंय लाईव्हच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये सनी चौधरी यांचं देखील आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की प्लीज आपण मंचावर यायचं आहे आणि मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. सनी चौधरी प्लीज. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत राऊत बॅक टू द डगआउट. ज्या पठ्ठ्याच्या फळीतून आपण 2 चौकार पाहिले होते आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये नवीन फलंदाज उतरलाय. नाव त्याचं कौस्तुभ पाटील. राहुल पाटील यांचे धाकले बंधू मैदानाच्या आतमध्ये आलेत. पुढचा बॉल घेऊन परेश. यावेळेस दांडी 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 गुल. विकेटचं पतन. फलंदाज बाद. पद्धतीचा चेंडू होता. परेश आरेकर म्हटलं की त्याच्या सोबत वेग आपोआप येतो आणि तोच वेग कौस्तुभला नाही समजला. गुड लेंथवर आदळलेला चेंडू आणि सरळ यष्ट्यांचा वेध. यष्ट्यांच्या कानाखाली आवाज. परेश आरेकर आपल्या फॉर्मामध्ये खूप चांगली गोलंदाजी या पठ्ठ्यानं सुरुवात केली आणि जेव्हा त्याने सुरुवात केली ना त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. नवापूर गावाचं नाव ज्या पठ्ठ्यानं पालघर जिल्ह्यामध्ये गाजवलं तोच गोलंदाज परेश आरेकर मैदानाच्या आतमध्ये आला आणि सलग 2 चेंडून मागे 2 गडी बाद केले. आता नवीन फलंदाज पालन पंकज पाटील हा देखील पालघरचाच एक चांगला खेळाडू आहे. टेंबोडा संघाचा विचार करायला गेला का सातत्याने पंकज पाटील हे नाव देखील आपण पाहतो ऐकतो. ताई पॅकर संघाचा विचार करायला गेला तर ताई पॅकर संघामध्ये देखील या नावाची वळणी लागते. आता पंकज पाटीलला जबाबदारी घ्यावी लागेल. पुढचा बॉल. यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल. लाईन मध्ये झाली चुकी. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. प्रॉपर कनेक्शन नाही झालं आणि एक पुन्हा निर्धाव चेंडू टाकलाय परेश आरेकरनं. आतापर्यंत या षटकाचा विचार करायला गेला. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल विकेट, तिसरा बॉल विकेट, चौथा बॉल डॉट. अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक परेश आरेकरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा वेगवान पद्धतीचा बॉल, यॉर्कर पद्धतीचा बॉल. फलंदाजाला चेंडू दिसत देखील नाहीये. चेंडू विसावतोय सरळ यष्टिरक्षक प्रतीक पवारच्या हातात आणि सलगचा 5वा बॉल डॉट आलाय. जबरदस्त गोलंदाजी. फलंदाजाला अक्षरशः जकडून ठेवलंय. फलंदाजांनी परेश आरेकरच्या समोर नांगी टाकलंय. आता कुठेतरी ही कोंडी फोडावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा परेश आरेकर राईट मोर द विकेटचा मारा. यावेळेस पुन्हा एकदा वेगवान पद्धतीचा बॉल होता. सरळ बॅटने खेळून काढलाय. इनफिल्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि एक चोरटी धाव मैदानाच्या आतमध्ये परिपूर्ण झाली. या 1 धावेने धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 20 धावा, 20 रन्स ऑन द बोर्ड. 2 विकेट्स आलेत टेंबोडे संघाचे. कमॉन्टीचे रात्रीतील तिसरा सामना आपल्या भेटीला येईल. एकीकडे ध्रुव 11 सातपाटी ए विरुद्ध बजरंग व्यायाम मंदिर नरपड. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की इनिंग ब्रेक मध्ये आपण यायचंय. नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय कश्यप. पहिला बॉल. पहिला बॉल स्विंग अँड मिस.
जबरदस्त पार्टनरशिप, एकीकडे परेश आरेकर, दुसरीकडे दीपेश नाईक आणि त्याच्या समवेत त्याच्या सोबतीला आता कश्यप देखील जोडला जातोय. पंकज पाटील आणि राहुल पाटील दोन्ही अनुभवी खेळाडू आहेत, मात्र या दोन्ही फलंदाजांना अक्षरशः जकडून ठेवलंय. दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा कश्यप, राईट मोर द विकेटचा मारा. यावेळेसचा बॉल एक चांगला फटका अलॉंग द कार्पेट, चेंडूला दिशा दिली मिड विकेट रिजन मध्ये, डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय आणि एक चोटी धाव घेण्याच्या प्रयत्नात राहुल पाटील धावबाद होतोय. विकेटचं पतन. थँक्यू सो मच डीजे. मैदानाच्या आतमध्ये विनर्स टेंबोडे संघाची परिस्थिती खूप बिकट परिस्थिती आहे. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, जीत गावडच्या रूपात आलाय. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल, उजव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा चेंडू. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रॉपर कनेक्शन नाही होत आहे, प्रॉपर टायमिंग नाही होत आहे आणि फलंदाजांना अक्षरशः जकडून ठेवण्याचं काम कश्यप देखील मैदानाच्या आतमध्ये करतोय. ज्या अर्थी तुमच्या संघामध्ये परेश आरेकर, दीपेश नाईक सारखे गोलंदाज आहेत, त्या अर्थी तुम्ही जेव्हा गोलंदाजी करतात ना, तेव्हा तुमच्यावर एक प्रेशर असतं, मात्र चांगल्या रीतीने हाताळतोय. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कड, मात्र प्रॉपर कनेक्शन अजूनही मैदानाच्या आतमध्ये नाही होत आहे. कश्यप सारखा एक होनहार गोलंदाज ज्या अर्थी गोलंदाजी मार्कवर आला, पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल विकेट, तिसरा बॉल डॉट, चौथा बॉल डॉट. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा कश्यप. यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता, बॅटची कड, बॉल चालला शॉर्ट, फाईन लेग रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक तैनात आहे. धावसंख्येत मात्र एक धावेने भर पडेल आणि या एक धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 22 धावांवर. आतापर्यंत विनर्स टेंबोडे संघाचे 3 गडी गारद झालेत. कश्यप 5 चेंडून मागे मात्र 2 धावा खर्च केलेत. यावेळेस जीत गावड आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू, जेंटल पुश, मिड विकेट रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक तैनात आहे. साहिलने चांगला थ्रो केलाय, धावसंख्येत मात्र एक धावेने भर पडेल. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 4 षटकांच्या अखेरीस स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 23 धावा, 23 रन्स. मैदानाच्या आतमध्ये विनर्स टेंबोडे विरुद्ध बोबा 11 नवापूर संघ. एक चांगली लढत, जिकडे नवापूर संघ खूप चांगली गोलंदाजी करतोय. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर, रिद्धेश आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र उजव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा चेंडू, त्याला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. फलंदाजाची शैली कुठेतरी चुकते असं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसतंय, कारण तुम्ही जर हे फटके मेरिटवर खेळाल तर तुम्हाला नक्कीच चांगल्या धावा मिळतील, यात तीळ मात्र शंका नाहीये. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा रितेश, लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा. यावेळेस खराब चेंडू मी म्हणेन, पंच दर्शवतायत इट्स अ नो बॉल. धावसंख्येत नो+1 अशा 2 धावेने खर्च भर पडेल. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. येस,
आपण चेक करूयात. बॉलरने रिव्ह्यू घेतलाय. थर्ड अंपायरचा निर्णय आला, इट्स अ नो बॉल. भीमर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, म्हणजे धावसंख्येत 2 धावेने भर पडेल, 1+1. आणि पुढचा जो बॉल असेल तो बॉल असेल फ्री हिटचा बॉल. ज्या बॉलवर तुमच्याकडे फुल लायसन्स असेल एक मोठा फटका खेळण्यासाठी. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 25 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता पंकज पाटील कडे एक संधी चालून आली आहे. यावेळी चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, मात्र त्याला ओळखला आणि चेंडूला सरळ फेकून दिलंय. लॉंग ऑन, सीमारेषा पार. पंकज पाटीलच्या फळीतून आलाय एक दर्जेदार षटकार. 6. का पंकज पाटीलच्या फळीतून आपल्याला पाहायला मिळाला. रितेश कमबॅक करेल का. यावेळी चेंज ऑफ पेस, मात्र पुन्हा एकदा पंकज पाटीलच्या फळीतून आकाशाला गवसणी घालणारा आलाय सलगचा दुसरा षटकार. वा, 37 रन्स ऑन द बोर्ड. आता रिद्धेश्वर आक्रमण केलंय पंकज पाटीलनं. एक मोमेंटम चेंज करण्याचा पूर्ण प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. लॉफ्टेड स्ट्रोक, कव्हर रिजन मध्ये खेळणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला, मात्र खराब फेकी आणि याचा फायदा मिळाला विनस टेंबोडे संघाला. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. क्षेत्ररक्षकाकडून होत आहेत चुका, वारंवार चुका होत आहेत आणि त्याचा फायदा विनस टेंबोडे संघाला. धावसंख्येत तब्बल 3 धावाने भर पडेल आणि या 3 धावेने धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 40 धावा. 40 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. पहिले 3 षटक ज्या अर्थी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिले, खूप संतत गतीने चाललेला तो खेळ आणि आता गोलंदाजावर झालंय आक्रमण. नवीन फलंदाज जीत आपल्याला फलंदाजी मार्गावर पाहायला मिळतो. आता रिद्धेशला कमबॅक करावं लागेल. यावेळेस चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. एक चांगला बॉल एक्झिक्यूट केला. लेग कटर पद्धतीचा चेंडू होता. फलंदाजाला नाही समजला, विसावला सरळ यष्टीरक्षकाच्या हातात आणि हा बॉल डॉट आलाय. 5व्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन रिद्धेश पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा बॅट चिकट, चेंडू चाललाय शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये. तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल आणि या 1 धावेने 5 षटकांच्या खेळाला समाप्ती झाल्या आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत पाहायला मिळत आहेत 41 धावा, 41 रन्स ऑन द बोर्ड. एकदा कश्यप आपल्याला गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळतोय. पहिला बॉल घेऊन सज्ज झालाय. पहिला बॉल, वाईड यॉर्कर पद्धतीचा चेंडू, तिकडे एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 1 धाव
जमा झाली आहे स्कोर कार्ड मध्ये. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल खूप चांगला बॉल हाताळला होता कश्यपने. जिकडे डॉट बॉल होता तिकडे एक धाव आली आहे आणि आता मेन म्हणजे पंकज पाटील स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, एक देखना फटका, बॉल चाललाय सरळ सीमारेषा पार, पंकज पाटीलच्या बॅट मधून आलाय चौकार 4. धावसंख्या फ्लाय होऊन जाऊन पोहोचले ती म्हणजे 46 धावा, 46 रन्स. पंकज पाटील आपल्या फॉर्मामध्ये पुन्हा एकदा आपल्याला दिसतोय. चांगली फलंदाजी करतोय. कश्यप सारखा एक चांगला गोलंदाज ज्या पट्ट्यानं पहिल्या षटकामध्ये मात्र 2 धावा खर्च केल्या होत्या, त्या बॉलरवर हल्ला. पुढचा बॉल यावेळेस स्टेप आउट करून क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा, आसमानाला गवसणी घालत ठोकलाय षटकार 6. जबरदस्त फटका. पंकज पाटील एक चांगला फलंदाज. पालन या नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धी ज्या फलंदाजाला मिळाली, तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस हाफ ट्रॅकरचा बॉल पुल केलाय, मात्र तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. पुन्हा एकदा अक्षय इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. टिपलाय अक्षयनं झेल, संपलाय पंकज पाटील पालनचा खेळ. विकेटचं पतन. दिवसातील तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे नरपड संघ, दुसरीकडे सातपाटी ध्रुव ए संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण यायचंय, नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय राहुल माळी. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅगरचा बॉल पंच दर्शवतायत. इट्स अ वाईड बॉल. डोक्याच्या वरून गेलेला बॉल, म्हणजेच क्रिकेटच्या सूत्रांमध्ये हा वाईड बॉल निश्चितच आपण रिप्लेच्या माध्यमातून देखील पाहू शकतात. येस, बेस्ट डिसिजन पंचांकडून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या अतिरिक्त धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 53 धावा, 53 रन्स. या ओव्हर मधला हा दुसरा बाउन्सर होता आणि त्या अर्थी आपल्याला पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल पाहायला मिळेल, जिकडे फुल लायसन्स आहे राहुल माळीकडे. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल, जबरदस्त बॉल मी म्हणेन. सबमरीन डिलिव्हरी, एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांमध्ये राहुल माळी जसे आले तसे स्तंभूच्या आसऱ्याला परततायत. विकेटचं पतन. आतमध्ये नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय उज्ज्वल पाटील.
ज्या पठ्ठ्यानं एकदम कमी वयामध्ये विनर्स टेम्बोडे सारख्या संघामध्ये आपल्या नावाची वर्णी लावली, तोच फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. प्रॉपर हिट झाली असती, डायरेक्ट हिट झाली असती तर कुठेतरी गडी बाद झाला असता. आणि मैदानाच्या आतमध्ये एक एक धाव घेण्यासाठी जीवाच्या आकांतानं फलंदाज धावतायत. धावसंख्येत 1 धावेने भर पडेल आणि 6 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 1 इनिंगचा खेळ समाप्त झालाय आणि 1 इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 54 धावा, 54 रन्स ऑन द बोर्ड. आणि नवापूर संघाला सामना जिंकायचा असेल तर त्यांच्या समोर 36 चेंडून मागे 55 धावांचं एक आव्हान आहे. या रात्रीतील तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजेच सातपाटी ध्रुव ए संघ विरुद्ध नरपड संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण यायचंय, नाणेफेकीचा कौल करून घ्यायचाय. हॅलो, चेक. ध्रुव ए आणि नरपड संघ आलायत आणि त्यांच्यासोबत आपण नाणेफेकीचा कौल करून घेणार आहेत. शोएब मुच्छले आपले चांगले मित्र आहेत, त्यांच्या हस्ते आपला हा नाणेफेक होईल. नाणेफेकीचा कौल. टेल इज अ कॉल अँड इट्स टेल्स. नरपड संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. नरपड संघ, आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण स्वीकारू आम्ही. या ऑर्गनायझेशन बद्दल बोलायला गेला, हे जे आयोजन आहे त्याबद्दल आपण जर 2 शब्द बोलायला गेले तर आपण काय बोलाल? खूप सुंदर नियोजन केलेलं आहे इथे. शिवसेना युवासेना तर्फे बरेच वर्ष आधी इथे नाईट मॅच खेळलो होतो, आता पुन्हा आलोय. आम्ही आमचा एक गेम दाखवण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. अवधूत कामतकडे वळूया. अवधूत कामत, टॉस हरलेत. प्रथम तुम्हाला बॅटिंग करायचं आहे. काय म्हणाल? हे आयोजन गेल्या वर्षी तर तुम्ही एक चॅम्पियन संघ आहात आणि यावर्षी पुन्हा एकदा आपण ही स्पर्धा घेऊन आलेत. काय म्हणाल या स्पर्धेबद्दल? नक्कीच वाट बघत होते या स्पर्धेची, कारण नाईट स्पर्धा सगळीकडे होत होत्या, मात्र पालघरमध्ये होत नव्हती. आणि एक चांगलं आयोजन पाहायला मिळतंय. गेल्या वर्षी 50,000 होते, यावर्षी 1,00,000 केलंय. बरं वाटतंय की अशी स्पर्धा वाढते आणि प्राईज पुली वाढते, कारण आपल्या लोकलच्या खेळाडूंना एवढं चांगल्या मोठ्या ठिकाणी चांगल्या प्राईजच्या टुर्नामेंटमध्ये खेळायला मिळते, त्याच्यामुळे नक्की मजा येईल. थँक्यू सो मच अवधूत कामत. ऑल द बेस्ट तुम्हाला देखील असेल. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. Narpad team have won the toss and elected to ball first. Thank you so much. Over to Combox. धन्यवाद म्हणून याचं पण आपण ऐकत होता. मी युसुफ सय्यद प्रतिदा सगळं स्वागत करतोय. शिवसेना पुरस्कृत युवासेना चषक 2026 महाथरार आपण पाहतोय आणि आजची पहिलीच रात्र, पहिल्या रात्रीमधला आपण दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एका बाजूला विनर्स टेंभोडे तर त्यांच्या पक्षामध्ये बोबा 11 नवापूर. 55 धावांचा पाठलाग करायचा सामना जिंकण्यासाठी जर पाहिलं गेलं तर बोबा 11 नवापूर या संघाला. मग पहिले 2 सलामी फलंदाज मैदानाच्या आत सज्ज होतील तर पाहिलं गेलं तर बॅटिंगसाठी प्रतीक आणि त्याचा बरोबरीने पार्थ पीपी.
प्रतीक आणि पार्थ असे दोन सलामी बॅटर मैदानाच्या सजवतील नवापूर बोबा 11 या संघासाठी. बघा 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. चला आपण लगेच सामन्याकडे पडणार आहोत. आज जर पाहिलं गेलं तर 55 पहिल्या सामन्यामध्ये 92 धावा ते डिफेंड झालं. या सामन्यामध्ये 55 धावा चा पाठलाग करायचं, बॅटिंग करायचं. कधी माफक धावसंख्या पाहू शकाल. धावफलक लगावली गेली पहिल्याच षटक. कुठला गोलंदाज इंडोर्स केला ते म्हणतात पंकज पाटील पालन टेंबोडे एक्सप्रेस. नक्कीच त्यांनी ऑल इंडिया ओपन व्यावसायिक क्रिकेटमध्ये खूप नावाजलेलं गाव यांनी केलंय. मागील 2 वर्ष जर अगोदर आपण पाहिलं तर केरळमध्ये जेव्हा टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा झाली तेव्हा त्यांनी मेडन हॅट्रिक विकेट षटक त्याच्या माध्यमात राहिला. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट त्याच्या नावावर राहिलं. पालघर एक्सप्रेस त्याची ख्याती राहिली आहे व्यावसायिक क्रिकेटमध्ये आणि तोच गोलंदाज पहिल्या षटकामध्ये सज्ज झालाय. प्रतीक या स्ट्राईकवर असणार आहे. नॉन स्ट्राईकवर पार्थ. विकी खूप चांगली मेहनत सुद्धा करते या स्पर्धेमध्ये. पाहिलं तर पंचाचा ग्रीन सिग्नल आलाय. खूप चांगली मेहनत पाहू शकाल. प्रतीकची संख्या साहेब त्यांची पूर्ण टीम पाहू शकाल घेते. शिवसेना पुरस्कृत युवा चषक 2026 महाथरारामध्ये पहिल्या षटकाचा पहिला चेंडू फुलटॉस बॉल होता. ऑफ साईडला पटका जर खेळला पाहू शकाल. खेळाडू तिकडे आहे. चेंडूला फील्ड करतायत. चेंडूला फील्ड केला जाईल. 2 धावांनी नक्की श्रीगणेश केलं असं म्हणावं लागेल. आणि केत राऊत आहेत एस्टेनच्या मागे बॅकअपसाठी खेळाडू पोहोचले. बॅकअप चांगला राहिला आणि 2 धावांनी श्रीगणेश झालं असं म्हणावं लागेल. बोबा 11 नवापूर या संघाचं. अजून एक फुलटॉस चेंडू ऑफमध्ये जास्त बाहेर होता. गॅपमध्ये चेंडू निघून जातोय. डीप गलीत थडमॅनला खेळाडू तिकडे चांगला क्षेत्रक्षी म्हणावं लागेल. उज्ज्वल अप्रतिम दर्जेदार पाहू शकाल फुटवर्क पाहायला भेटलं. प्रेझेन्स ऑफ माइंड असं म्हणावं लागेल. पायाने चेंडूला अडवलं परंतु पाहू शकाल बघता बघता 3 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 3 पुढे सरसावते. धावसंख्या तर पाहू शकाल धावफलक लगावली गेली 5. असं जर पाहिले तर नरपट हा संघ सुद्धा पाहणार आहोत. त्यामध्ये आपण पाहू शकाल भारतीय महाराष्ट्र पोलीस सुद्धा असणार आहेत. मिस्टर परेशजी आपला सुद्धा वेलकम असेल या स्पर्धेमध्ये. पाहू शकाल व्हाईट बॉल पंच दर्शवत आहेत मिस्टर तलमीज. बॉलिंग इन पंच आहेत. धावफलक 1 पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचेल 6 अंकावर. आता 49 धावा बनवायचे विजयासाठी. चेंडू असतील इनिंग्समध्ये 34 चेंडूमध्ये 49 धावांची गरज. 6 षटकांची आपण सामने पाहतोय. अच्छा रजनीमध्ये एक संघ आपण क्वालिफाय करणार आहोत सुपर 4 मध्ये आणि अंतिम दिवसामध्ये प्रत्येक संघामध्ये 2 ऑल इंडिया आयकॉन आपण पाहणार आहोत. पुढे ससम खेळायचा प्रयत्न स्लोवर व्हेरिएशन पाहायला भेटतं. बघा वेगवान गोलंदाज परंतु पाहू शकाल पार्थ यांच्या पायाला रीड केलं. स्लोवर चेंडू टाकलं मागे टाकलं होतं. चेंडू रिप्ले मध्ये जर पाहायला गेलं तर खूप चांगला चेंडू म्हणावा लागेल. बॅकअप द लेन डिलिव्हरी टाकली गेली पंकज पाटील यांच्या माध्यमातून. स्लोवर बॉल होता आणि चेंडू धाव आला. खूप चांगलं म्हणावं लागेल. चेंडू टाकलं गेलं पंकज पाटील यांच्या माध्यमातून. धावसंख्या 6 वर स्थिरावली गेली. 3 चेंडूचा खेळ संपला गेलाय. फुलटॉस बॉल होता. फटका सुरेख खेळला. डीप मध्ये खेळाडू खूप दूरवर आहे. चेंडू थांबणार नाही निघून जाईल. युवा सेना चौकार 4 धावा पारच्या बॅट मधून 4.
ठोकला गेला पाहू शकाल रिप्लेमध्ये तसं वेगवान चेंडू ठेवण्याचा प्रयत्न होता पंकज पाटील यांचा, परंतु टप्पा शोधण्यामध्ये अचूकता राहिली. फुटटॉस बॉल टाकला गेला आणि बॅकफुटचा खूप सुरेख उपयोग केला गेला बॅटरच्या माध्यमातून, चौकार ठोकला गेला. अजून एक फुलटॉस बॉल, अजून एक चांगला प्रहार, चेंडू सरळ खेळाडूच्या हातामध्ये, चांगला झेल टिपला गेलाय. अप्रतिम झेल म्हणावा लागेल, सुरेख झेल टिपला गेला, खेळाडू तिकडे पाहायला भेटला. प्रतिम पिंटू तिकडे पाहायला भेटला, खूप सुरेख झेल टिपला गेलाय. आणि जर पाहायला गेलं तर पार्थ होता नाराज आहे. फुलटॉस बॉल होता, त्यावर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला होता, परंतु 3 चेंडू 4 धाव बनवले आणि फलंदाज झालाय बाद. मग षटक क्रमांक जर पाहिलं गेलं तर पहिला मार्गस्थ आहे, धावा धाफळका लगावला गेलं तब्बल तर पाहिलं गेलं तर 10 धावा, धाफळकावर 1 गडी बाद. शेवटचा अजूनही चेंडू खेळ बाकी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहन आला, तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगसाठी. नवापूर संघ आज मैदानाचे पाहू शकाल बोबा 11 या नावाने खेळतो नवापूर संघ, तर एका बाजूला पाहू शकाल विनस टेंबोडे हा संघ. ज्या संघाने जर पाहिलं गेलं तर नो पॅकर मध्ये बंधन 11 टेंबोडे या नावाने खूप नाव गाजवलंय, तो संघ आज विनर टेंबोडे या नावाने मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. नवीन बॅटर तिसऱ्या क्रमांकावर आला बोबा 11 नवापूर संघासाठी. जर पाहिलं गेलं तर रोहन आलाय, 2 चेंडू 5 वर बॅटिंग करतो प्रतीक. आणि नवीन बॅटर मैदानाचे अजूनही जर पाहिलं गेलं तर बनवायचे 45 धावांची गरज असणार आहे. 31 चेंडू 45 धावांची गरज, हा चेंडू खूप निर्णायक असेल या षटकामधला. स्लोवर चेंडू व्हायरेशन पाहू शकाल, बॅक ऑफ द लेन डिलिव्हरी, परत चेंडू वर बोट फिरेल, रिप्ले मध्ये पाहू शकाल. मागून चेंडू टाकला गेला, ऑफ ब्रेक चेंडू टाकला गेला, स्लोवर चेंडू डॉट बॉल. चांगला कमबॅक, चौकारानंतर चांगला कमबॅक म्हणावा लागेल पंकज पाटील यांचा. पहिल्या षटकाची समाप्ती केली, धावा दाफळकर 10. आता येणारे षटक असतील 5 धावा बनवायचे 45. प्रत्येक षटकामध्ये 9ची सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी बोबा 11 नवापूर या संघाला. कडे 25 मिनिटाचा कालावधी आहे. 25 मिनिटामध्ये तुम्हाला 5 षटक हे परिपूर्ण करायचे, ही सुद्धा आपण दक्षता घ्यायची. पाहू शकाल राहुलजी पाटील असतील या संघामध्ये खेळतात. जर पाहिलं गेलं तर शॉर्ट थर्डमॅनला शॉर्ट फायनलिंगला आहेत. तसंच पाहू शकाल एस्टेजच्या मागे पालघर खोल कॅप्टन अनिकेत राऊत यांनी नक्कीच पालघर क्रिकेट थोडंसं वेगळी दिशा दिली गेली व्यावसायिक क्रिकेटसाठी. तेच खेळाडू एस्टेजच्या मागे आपण पाहतोय अनिकेत राऊत. नवीन गोलंदाज गोलंदाबाबत सज्ज झाला जीत गावट. जीत गावट जर आपण पाहिलं तर एक असा गोलंदाज राहिला, जर पाहिलं अंडर रेटेड गोलंदाज मध्ये त्याची ख्याती राहिली आहे. प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा संघाला गरज तेव्हा तेव्हा विकेट्स काढून देतो, नक्कीच इकॉनॉमिक गोलंदाज तो करतोय प्रत्येक वेळी. यावेळेस तेच करावं लागेल या सामन्यामध्ये. ऑफ साईडला चेंडू खेळला, डीप मध्ये खेळाडू अलंद कार्पेट खेळला गेला, तिकडे खेळाडू पाहू शका चेंडूला फील्ड करतात. फेकी नॉस्टॅक इनवर केली, चांगली फेकी म्हणावी लागेल. जीतच्या हातामध्ये आली सिंगल धावाने दफळक पुढे सरसावते. 1.1 चेंडू 11 धावा 1 गडी बाद असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. आतापर्यंत लगावले गेले धावफटकावर. आता 9.10ची गरज आहे धाव बनवायची आहेत. 44 चेंडू असतील 29. फुलटॉस बॉल, फटका सुरेख डीपमध्ये खेळाडू पर्यंत इन ऍक्शन, चेंडूला फील्ड करते, चांगला शतक म्हणावा लागेल. एकच धाव, एकर धावाने धावफळक पुढे सरसावते. प्रत्येक 3 चेंडू 6 वर बॅटिंग करतो, 2 चेंडू 1 वर बॅटिंग करतो रोहन. इकडून एक पार्टनरशिपची गरज आहे. इकडून जर 15 ते 20 धावांची पार्टनरशिप झाली सेकंड विकेटसाठी, नक्कीच बोबा 11 नवापूर संघ वर्चस्व गाजवेल. जर इकडून वारंवार विकेट जर आल्या ना तर दबाव बनेल बॅटिंग करण्याच्या संघावर आणि वर्चस्व गाजवेल विनस ठेंबोडे हा संघ. शपोन खेळायचा प्रयत्न होता, पाहू शकाल विकेट किपर खूप वेगाने धावले, चेंडूला फील्ड करता नॉस्टॅकला फेकी केली आहे. बॅकअपसाठी पंकज पाटील पोहोचले, परंतु एक ती बाईक्स आपण इकडे लावतात मित्रांनो, ती बाईक्स इकडे लावायची नाही. कर्टनच्या त्या बाजूला आपण बाईक्स लावायची, हे आमच्या आयोजकांचा कॉल आहे. प्लीज त्या साईडला पण लावा, ही विनंती असणार आहे. धावफळक लेग बाईच्या मध्ये पुढे सरसावली, धावफळक जाऊन पोहोचेल धावफळकावर 13. धावा धावफळकावर 1 गडी बाद. ओहो वॉट बॉल, वॉट अ बॉल. पाहू शकाल फ्लड लाईट मध्ये जर गोलंदाज चेंडूवर कंट्रोल करेल ना कुठे कुठे बॅटरला बीट करू शकतो. तेच पाहू शकाल या षटकामध्ये राहिले, या चेंडूवर राहिलाय यॉर्कर चेंडू होता, परंतु चेंडूवर बोट फिरवली, चेंडू पडत होता बाहेर निघालाय. वेग सुद्धा होता आणि चेंडूवर कट सुद्धा केलं गेलं. चांगलं चेंडू म्हणावा लागेल जीत गावाडच्या माध्यमातून.
13 धावा दाफळकर, एक गडी बाद. कमबॅक करण्याचा षटक म्हणावा लागेल विनस टेंबोडे यांच्या माध्यमातून टाकलं जात आहे. यावेळेस कार्पेट खेळता खूप उंच खेळलाय आणि चेंडू दशक दीर्घामध्ये निघून जाईल. 6 धावा शिवसेना षटकार. सहा धावाने दाफळ पुढे सरसावते. 19 धावा दाफळ कम. आता पण चेंडू षटक चांगलं चालू होतं परंतु षटकार टोकला गेला. यावेळेस तो वेगळा फटका खेळायचा प्रयत्न होता. डीपमध्ये परतीचा निरीक्षण खेळाडू आलाय. चांगलं चित्रक्षण म्हणावं लागेल खेळाडूच्या माध्यमात उज्ज्वल आणि एकच धाव आणि एकेरी धावाने दाफळ संपल्या गेल्या. दोन षटकांचे समाप्त केले. 20 धावा दाफळ 10ची सरासरी गाठली. आता येणारी 4 षटकं आणि 4 षटकांमध्ये बनवायचे 35. 8.75 सरासरी गाठावे लागेल प्रत्येक षटकामध्ये हा सामना जिंकण्यासाठी. युवा सेना चषकामध्ये आलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं सुद्धा आपण सहज स्वागत करतो. विश नेटवर्क युट्यूब वाहिनीवर जे प्रेक्षक जोडले त्यांचं आपण करूया स्वागत. अशीच पहिल्याच रात्रामध्ये जर पाहिलं गेलं तर सगळ्यांना सहज स्वागत करूया. आतापर्यंत 11,000 विवर्स या स्पर्धेला लाभले गेले. सगळ्यांचा आपण धन्यवाद करूया. या स्पर्धेच्या माध्यमातून नवीन गोलंदाज पंकज पाटील. पहिला चेंडू ऑफिसच्या बाहेर होता. तसं वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. जर रोहनच्या माध्यमात रिप्लेमध्ये पाहू शकाल सफल झाले होते परंतु चेंडू पण तसं मध्ये आणलं गेलं. इन स्विंग म्हणावं लागेल. चेंडू टाकलं गेलं. डॉट बॉल नक्कीच सुरुवात केली आहे पंकज पाटीलने. 20 एक गडी बाद. आता बनवायचे 35. त्यावेळेस चांगला फटका. चेंडू उंच आकाशामध्ये भरारी घेतोय. डीपमध्ये खेळाडू आहे पिंटू. नाव पिंटू आपण तू काय सुरेख काम केलं. अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण म्हणावा लागेल. नक्कीच मित्रांनो एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं पिंटूने. तब्बल 5 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. काहीतरी यस नो मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. रिप्लेमध्ये काय फटका चांगला होता मिस्टर रोहन यांचा परंतु तेवढा चांगला क्षेत्ररक्षण म्हणावा लागेल. स्वतःला स्ट्रेच केलं आणि पाहू शकाल अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण. आपण प्रत्येक सांगतो ना की ऊंचाइयां नहीं मिलती है पैरों के एड़िया उठाने से. ऊंचाइयां नहीं मिलती है पैरों की एड़िया उठाने से. ऊंचाइयां मिलती है कुछ कर दिखाने से. यावेळेस पायाच्या टाचांना वरती उचललं आणि करून दाखवलं. संघासाठी 5 धावा वाचवल्यात. दर्जेदार क्षेत्ररक्षण म्हणावा लागेल. पिंटू याच्या माध्यमातून 21 धावा दाफळकावर आणि अशा प्रकारे क्षेत्ररक्षण गरजेचं आहे संघाला. धावा तुम्हाला थांबाव्या लागतील. जर एक धाव तुम्ही थांबवल्या तर नक्कीच सामना विजय होऊ शकतो संघ. स्लोवर चेंडू पुल पॉवरफुल. चेंडू मैदानाच्या बाहेर होतोय. गुल आला षटकार. शिवसेना 6. पवारचा पॉवर पाहायला भेटला नाही. शॉर्ट बॉल जेव्हा प्रत्यक्ष विपक्षामध्ये आपण टाकतात तेव्हा तो चांगली फटकेबाजी करतो. याचा कारण काय राहिलं की नवापूर असा एक संघ आहे तो प्रत्येक वेळी सिमेंट खेळपट्टीवर सराव करणारा संघ राहिला. 12 महिने रबर बॉल टेनिस बॉल तर सिमेंट खेळपट्टीवर प्रॅक्टिस करतं. यावेळेस पाहू शकाल ऑफला चेंडू तर खेळला. खेळाडू तिकडे तो असा वेगळ्या प्रकारे क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न राहिला. भावेशाच्या माध्यमातून चुकी झाली आणि त्याचा फायदा दोन्ही बॅटरने उचलला आणि बघता 2 धावा परिपूर्ण केल्या. रोहन आरेकर एका बाजूला पाहू शकाल. प्रतीक पवार धावा धावफटका लगावले का 29. 55 पाठलाग करायचं. आता बनवायचे विजयाचं पाहिलं गेलं तर 26 धावांची गरज. 20 चेंडू 26 धावांची. एकूण एखादा विकेट एखादा ब्रेक थ्रू जर आला तर कमबॅक करण्याची संधी प्रत्येक निर्माण होईल विनस टेंबोडे संघाकडे. यावेळेस उभा खेळला. फटका सुरेख खेळला. डीपमध्ये उज्ज्वल आहे परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू निघून जात सीमारेषा पार. पाहू शकाल प्रतीक पवारचा पलटवार आलाय 4 चौकार.
4 धावांनी धावफलक पुढे सरसावते. धावसंख्या धावपल धावफलकावर तब्बल 33 धावा 33. चांगली बॅटिंग प्रतीक पवार प्रत्येक वेळी पलटवार करतोय. यानंतर जर पाहिलं तर दुर्लेवन सातपाडी विपक्ष जर पाहिलं गेलं तर यावेळेस लावडेड अपील बोर्डवरतीने प्रतीक पवार यांचा विकेट पंकज पाड्याच्या नावावर राहिला. गडी क्रमांक 5 झाला. दुसरा धावा धावफलक 33. येणारे 18 चेंडू 18 मध्ये बनवायचे 22. रिप्ले मध्ये पाहू शकाल यष्टांच्या समोर पकडले गेले आणि बजरंग बाय मंदिर नरपड विपक्ष सातपाडी ध्रुव ए म्हणजेच ध्रुव 11 सातपाडी असंघ या दोन संघामध्ये होईल पुढील सामना. परंतु प्रतीक पवारने काम आपला पूर्ण परिपूर्ण केले. चांगली इनिंग साकारली आणि त्याचा विकेट इकडे आलाय. 3 षटकं 33 धावा करायची सरासरी गाठली आहे. आता येणारे चेंडू असतील 18 मध्ये बनवायचे आहेत 22 म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 7.33 ची सरासरी गाठायची आहे हा सामना जिंकण्यासाठी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नवापूर एक्सप्रेस परेश आरेकर दोन बंधू सदैकडे मैदानाच्या आतमध्ये असतील. एका बाजूला रोहन आरेकर मोठे बंधू तर एका बाजूला परेश आरेकर लहान बंधू. नक्कीच पाहू शकाल परेश आरेकर आज विनस टेंबोडिया संघ विपक्षामध्ये खेळते. परंतु परेश आरेकरवर जेव्हा नजरा पडली आणि एक द्रौदेची त्याने उचललं आणि नवापूर या गावामधून पाहू शकाल व्यावसायिक टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्यांचं पदार्पण केलं. आणि मी उल्लेख करेल प्रत्येक वर्षी जर पाहिलं गेलं तर प्रत्येक वर्षी इंजरी हा खूप मोठा विभाग राहिला आहे. ते म्हणजेच परेश आरेकर यांच्या जीवनामध्ये इंजरी नंतर खूप चांगला कमबॅक त्यांचा राहिला. नक्कीच पाहू शकाल आदरणीय सन्माननीय अवधूत सिंगजी साहेबांचं आगमन झालं. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत असेल ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि आमचे मुख्य आयोजक आहेत आदरणीय सन्माननीय अवधूत सिंग साहेब. मध्ये बनवायचे 22 जीत गावडला इंडूस केलेला प्रत्येकदा पाहू शकाल. पहिला चेंडू फुल टॉस बॉल होता. फटका सुरेखा चापटी फटका म्हणावा लागेल आणि चेंडू सहज सीमारेच्या पार. युवा सेना चौकार 4 धावा. नारेकरच्या बॅटमधून चौकार नक्कीच झाला. धावसंख्या धावपासून 37 अंकावर आता बनवायचे 17 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. चेसिंग इज कंपल्सरी हे नियम राहील या स्पर्धेमध्ये. नक्कीच पाहू शकाल आदरणीय सन्माननीय अवधूत सिंग साहेबांचं आगमन झालंय. आमचे मुख्य व्यासपीठावर त्यांचं स्वागत रोहन आरेकरने चौकाराने केलं असं म्हणावं लागेल. मुख्य आयोजक आहेत या स्पर्धेमध्ये. खूप चांगला काम त्यांच्या राहिले. पाहू शकाल प्रतिदा ऑफच्या बाहेरचा चेंडू होता खोदून काढला गेला. पाहू शकाल वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता जीत गावड यांचा. पंकज तिकडे येत आहेत. शॉर्ट मिड ऑफला चेंडूला अडवल्या गेल्या. सर्कलच्या आतमध्ये परत एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या 38 38 धावा आता बनवायचे. विजयासाठी 17 धावा चेंडू असेल 16. चेसिंग इज कंपल्सरी. इकडून जर एक जरी धाव डिफेंड केली विनस टेंबोडिया संघाने तर सामना विजय होऊ शकतो. हे नियम आहेत या स्पर्धेमधले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संघनायक आहे परेश आरेकर. स्ट्राईकवर पहिला चेंडू खेळण्याचे सज्ज झालाय या इनिंग्स मधला. यावेळी दांडी गोल. पहिल्या चेंडूवर जीत गावडनी परेशला पाठवलं मैदानाच्या बाहेर. मोठा गडी बाद झालाय. नक्कीच निराश असणार आहे. सुरेखरित्या पण रिप्ले मध्ये पाहू शकेल कशा प्रकारे चेंडू टाकला गेलाय. परफेक्ट यॉर्कर म्हणावा लागेल. अप्रतिम चेंडू आणि दोन्ही यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या. बघा फलंदाज बोल्ड झाला त्याचं कारण काय राहिलंय. परफेक्ट यॉर्कर परंतु पायांची हालचाल नव्हती. उभा उभा खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. फुटवर्क चांगला नव्हतं. त्या अनुषंगाने परेश आरेकर बाद झाले आणि गडी क्रमांक 3 बाद झाला. धाबा धावफलक 38 आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलाय. साहिल आलेत. साहिल 5व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आले. जर पाहिलं गेलं तर 38 वर 3.3 खेळ संपला गेला. अजूनही जर पाहिलं तर कमबॅक केलं जाऊ शकतं. हा विश्वास तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. काय येणारे चेंडू असतील 15 चेंडूमध्ये तुम्हाला डिफेंड करायचे 17 धावा. 15 मध्ये 17 ची गरज आहे तर तुम्हाला डिफेंड करावं लागते.
जीत गावड यांनी नक्कीच एक मोठा गडी बाद केला. प्रत्येक बाजूला पाहू शकाल सेट बॅटर आहे रोहन आरेकर. चांगले बॅटिंग करतात, सलामी बॅटर आहे. चांगली सुरुवात त्यांनी केली. 9 चेंडू 14 वर तो बॅटिंग करतोय, परंतु मैदानाच्या साहिल आला. समुद्राच्या लाटा असं म्हणावं लागेल. आणि समुद्र किनारी पट्टीचाच संघ आहे बोबा 11 नवापूर संघ. आजच्या दिवसामध्ये नक्कीच पालघर तालुक्यामधले मातब्बर संघ असतील. यानंतर पण सातपाडी ध्रुव 11 विपक्ष बजरंग व्यायाम मंदिर नरपड पाहणार. त्यानंतर तदनंतर पाहिलं तर आलेवाडी विपक्ष धाकटी डहाणू हा सुद्धा संघ आपण पाहणार आहोत. आजच्या रात्रीमध्ये नावाजलेले संघ आपण पाहणार आहोत. उद्या नक्कीच पाहू शकाल मुस्लिम 10 संघ असतील. ग्रामीण मुस्लिम संघ, त्यामध्ये गुजरात असेल, महाराष्ट्र असेल, त्या भागामधून संघ आपण पाहणार आहोत. यावेळेस जास्त बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता, पंचाने व्हाईट बॉल नक्की दर्शवलाय. आणि व्हाईट बॉल अतिरिक्त धाव नक्कीच झाली. बघ थोडासा वेगळं चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता नवीन बॅटर, त्याच्या पक्षामध्ये व्हाईट बॉल. साहिलला पडते वाईट यॉर्कर टाकले. यावेळी सफल झालेत का? खूप सुरेख चेंडू म्हणावा लागेल. बॅटर सफल झाले होते, परंतु तो चर्चा करतायत दोन्ही बॅटर. साहिल हा तोच बॅटर आहे ज्याने कसराळी या चषकामध्ये खूप जास्त फॅन फॉलोविंग बनवली होती. तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये. दफड जाऊन पोहोचत. दफड कव्हर तर पाहिलं गेलं तर तब्बल 39 धावा, 3 गडी बाद. यावेळेस ऑफच्या बाजूच्या गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. उज्ज्वल आणि पंकज याच्या 2 खेळाडूच्या मधून चेंडू निघून जात सिराल सीमारीच्या पार आला. युवा सेना चौकार, 4 धावा. बाहेर टाकले. यावेळेस प्रत्येकाने सफल झाला. त्याला माहित होतं की परत गोलंदाज तेच प्रयत्न करणार. त्या प्रयत्नावर थोडंसं पाणी फेरलं गेलं असं म्हणावं लागेल. फटका खूप सुरेख खेळला गेला आणि चौकात ठोकलाय साहिल मेहर यांच्या बॅटवर चौकार आलाय. 4 धावफलक पुढे सहसा धावसंख्या धावपळ धावफलकावर 43. यावेळेस थोडासा हळूपर्यंत चेंडू टाकला गेला, थोडासा व्हेरिएशन केलं गेलं. अपडेटर चेंडू म्हणावा लागेल. या षटकामध्ये सुद्धा जर पाहिलं गेलं तर आल्या 10 धावा. षटक क्रमांक संपले 4 धावा, धावफलक 43. आता येणारे 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. प्रत्येक षटकामध्ये 6ची सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. बोबा 11 नवापूर या संघाला. पंकज पाटील यांचे 2 षटकं समाप्त झालेत. जर पाहिलं गेलं तर जीत गावड यांचे 2 षटकं समाप्त झालेत. आता कुठं गोलंदाज गोलंदाबाग सज्ज होईल तर पाहिलं गेलं तर मला वाटतं अनिकेत राऊत यांच्या खांद्यावर जबाबदारी दिली जाईल. पंकज पाटील अनिकेत राऊत चर्चा करतायत पुढील षटक कुठला गोलंदाज गोलंदाबाग सज्ज होत आहे. आणि मला वाटतं अनिकेत राऊत त्यांच्याकडे खूप दांडगा अनुभव राहिला. लेदर बॉल क्रिकेट म्हणू द्या किंवा टेनिस बॉल क्रिकेट किंवा अंडरम क्रिकेट, अनुभव चांगला आहे या खेळाडूकडे. जर पाहिलं अनिकेत राऊत गोलंदाबाग सज्ज झालाय. पेशाने इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटसाठी खूप चांगला पदार्पण त्यांनी केला. विश स्पोर्ट्स चे प्रोप्रायटर सुद्धा आहेत आणि विश नेटवर्क या युट्यूब वाहिनीवर पण स्पर्धा पाहतोय. पहिल्यांदा जर पाहिलं गेलं तर विश स्पोर्ट्स या स्पोर्ट्सच्या माध्यमातून कित्येक खेळाडूंना ब्रँड ॲम्बॅसेडर पॅड्स किंवा टी शर्ट्स किंवा ट्रॅक परिधान करण्यात आले. असेच अनेक दौड मैदानाच्या आतमध्ये. परंतु आपण पाहतोय हे 12 मध्ये 12 तुम्हाला डिफेंड करायचे आहेत. एका बाजूला रोहन आहे, त्यांनी 9 चेंडू 14 तो बॅटिंग करतो. एक सलामी बॅटर त्यांनी एक बाजूनी जागा ठाम उभी करून ठेवली आहे. पंकज पाटील यष्टांच्या मागे. पंकज अनिकेत हा सुद्धा कॉम्बिनेशन चांगला राहिला आहे क्रिकेटमध्ये. स्लोवर चेंडू पाहू शकाल ऑन साईडला फटका तर खेळलाय. तिकडे खेळाडू खूप वेगाने चेंडूला फील्ड करताय. चेंडूला फील्ड केला गेला पैकी वेगाने. आणि काय घडलंय, कौस्तुभ तिकडे होतं. 2 धाव परिपूर्ण केल्या. बॅकअप राहुल माली आपण पाहतोय, परंतु 2 धाव परिपूर्ण केल्या गेल्या. आता येणारे चेंडू असतील 11 चेंडूमध्ये बनवायचे. 11 बॉल 10 रन्स हा सामना जिंकण्यासाठी. 45 धावा धाव फलकावर. अनेकेचा पहिल्या चेंडूवर 2 धावा परिपूर्ण केल्यात. रोहन 10 चेंडू 16 वर बॅटिंग करतं. 11 मध्ये 10ची गरज आहे. ऑफ साईडला फक्त दिशा दिली आहे बघा, जास्त उपयोग केला नाही. तिकडे जीत गावडा थोडंसं फंबल झाले, परंतु बघता बघता 2 धाव परिपूर्ण केल्या. दुहेरी धावांनी सामना जवळ घेऊन जातो दोन्ही बॅटर. जास्त मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करत अळंद कार्पेट खेळतात. त्यांना माहिती आहे की आता येणारे चेंडूचे 10 मध्ये 8ची गरज आहे. एक धाव जरी प्रत्येक चेंडूवर बनवली तर सामना विजयी होऊ शकता. परंतु 55 धावा बनवण्यासाठी संघर्ष थोडा करावा लागलाय असं म्हणावं लागेल बोबा 11 नवापूर या संघाला.
आता 10 मध्ये 8 ची गरज आहे. स्लोवर चेंडू पाहू शकाल, फटका खूप सुरेख आहे. डीप मध्ये खेळाडू अजित गावड करणार नाही चुकी आणि फलंदाज सेट बॅटर रोहन बॅक टू डगआउट. कम बॅक करण्याची घंटी वाजवली आहे विनस टेंबोडे या संघाने. मध्ये बॅटिंगचा राहुल नायर बॅटिंग साठी आलाय. राहुल नायर 3 चेंडू 4 बॅटिंग करतात. साहिल 47 वर 4 गडी बाद. मला वाटतं की जर पाहिलं गेलं धाव आलाय. चांगला कमबॅक लेग ब्रेक चेंडू टाकला गेला. बॅकअप द लेन डिलिव्हरी म्हणावं लागेल. मागून चेंडू फिरवले गेले. नक्कीच अनिकेत राऊत यांच्याकडे अनुभव आहे. पहिल्या 2 चेंडूवर 4 धावा आल्या. तिसऱ्या चेंडूवर गडी बाद केला. चौथा चेंडू निर्धाव टाकला. 4.4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 47 धावा फलकावर 4 गडी बाद. आता 8 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आहे. तो म्हणजेच जर पाहिलं गेलं तर मिस्टर राहुल नायर. ओहो हो, राहुल नायरच्या विपक्षामध्ये अनिकेत राऊत फायर आहे. मागील 2 चेंडू निर्धाव टाकले गेले. अप्रतिम गोलंदाजी, चांगला कमबॅक. लगेच पाहू शकाल 47 वर 4. आता येणारे 7 मध्ये 8. 8 धावा 7 चेंडू 7 चेंडू 8 धावा. विनस टेंभोडे की बोबा 11 नवापूर. 55 धावांचा पाठलाग करायपर्यंत संघर्ष करावा लागतंय मैदानाच्या आतमध्ये. आणि आपण सांगतो की जीवन असू द्या क्रिकेटचा खेळ, तुम्हाला प्रत्येक वेळी संघर्ष करावा लागतो आणि तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाचे खेळाडू करतायत. बोबा 11 नवापूर संघाचे बॅटर तर एका बाजूला विनस टेंभोडे संघाचे क्षेत्ररक्षक. 7 चेंडू 8 धावांची गरज. अतिरिक्त चांगला चेंडू आहे. शॉर्ट टर्मिनल खेळाडू चेंडूला फील्ड करतायत. पाहू शकाल फेकी नॉन स्ट्रायकेट केली आहे, परंतु एक धाव वेगाने पुरेपूर करतायत. आणि खेळ राहू थोडासा फंबल झाले, परंतु पंच दर्शवतील आणि एकच धाव. आता येणारे चेंडू असतील 6 मध्ये धाव बनवायचे 7. कुठला संघ कोणाला देईल मात. अनिकेत राऊतनी काय षटक टाकलाय, मात्र 5च धावा खर्च केला. एक मोठा गडी बाद केलाय. आता 6 मध्ये 7 ची गरज. हडल होते. टीम हडल करण्यासाठी भाग पाडल्याचा म्हणावा लागेल. अनिकेत राऊतनी मागील षटक खूप सुरेख टाकलं होतं आणि टीम हडल चर्चा होते, कारण की इम्पॉर्टंट हा सामना नॉकआउट सामना आपण पाहतोय. एक गाव एक फॉर्मॅटचे आपण सामने आज 8 संघ, त्यामध्ये एक संघ क्वालिफाय होईल सेमीफायनल मध्ये. ती चर्चा होते कुठला गोलंदाज अंतिम षटकामध्ये इंट्रोड्यूस केला जाईल. पंकज पाटील असतील, राहुल पाटील असतील, अनिकेत राऊत अनुभवी खेळाडू आहेत, परंतु अंतिम षटकामध्ये कुठला गोलंदाज कौस्तुभला इंट्रोड्यूस केला जाईल का हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला. संघ नायक आणि त्यालाच इंट्रोड्यूस केलं गेलंय. कौस्तुभ पाटील केपी यांना आपण इंट्रोड्यूस करतोय. श्लोक आपल्या बाजूला जे आहेत त्यांना थोडं बाजूला करा, कारण की पंचामध्ये दिसत नाहीयेत. हा धन्यवाद. जे आमचे समालोचक कक्षावर थोडासा प्रेक्षक थोडं बाजूला आपण व्हायचंय. धन्यवाद. 6 मध्ये 7 करायचं. राहुल नायर जर पाहिलं गेलं 3 चेंडू 1 वर बॅटिंग करतो. साहिल एक चौकारच्या मदतीने 3 चेंडू 4 वर तो बॅटिंग करतो. परंतु पहिल्या 5 षटकामध्ये काय घडलं त्यावर नजर असणार. आता 6 मध्ये 6 चेंडू मध्ये काय घडणार त्यावर सगळ्यांच्या नजर असणार आहेत. चेसिंग इज कंपल्सरी आहे. या आसपासचे नियम राहिलेत. तुम्हाला धावा कंपल्सरी चेस कराव्याच लागतील. 6 चेंडू 7 धावांची गरज आहे. कौस्तुभ पाटील यांच्या खांद्यावर जबाबदारी दिली आहे. संघाचा संघनायक अंतिम षटकामध्ये इंट्रोड्यूस केला गेलाय, परंतु राहुल नायर याच्यावर दबाव वाढला, कारण 3 चेंडू फेस्ट 1 वर तो बॅटिंग करतोय.
पहिला चेंडू फटका सुरेख आहे, पाठवून दिलाय. डीप मध्ये खेळाडू आहे, चांगला क्षेत्ररक्षण केले गेलंय. एक धाव परिपूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का पाहू शकाल. बघता बघता 2 धाव परिपूर्ण केल्यात. आता येणारे चेंडू असतील 5 मध्ये बनवायचे 5. बॉल टून क्वेश्चन. एक चेंडू खूप महत्वपूर्ण, एक धाव खूप महत्वपूर्ण या सामन्यासाठी. 5 मध्ये 5, 5 रन्स. कुठला संघ विजय होईल? शिवसेना पुरस्कृत युवा सेना चषक 2026 महाथरार आजच्या पहिल्याच रात्रीमध्ये खूप चांगला सामना आपण पाहतोय. विनस टेंबोडे विपक्ष बोबा 11 नवापूर या दोन संघांमध्ये 55चा पाठलाग करायचा होता, परंतु पाहू शकाल 31 मध्ये 50 धावा आल्यात. 5 मध्ये 5 बनवायचे आहेत. चर्चा होते फिल्डिंग मध्ये बदलाव करतात. डीप लॉंग ऑफला खेळाडू आहे. पाहू शकाल थोडं अटॅकिंग फील्ड लावण्याचा प्रयत्न करतात. जर पाहिलं गेलं तर अटॅकिंग फील्ड लगावत आहेत. पाहू शकाल थोडंसं वरती खेळाडू लागवलं. राहुल माली यांना वरती बोलवलं गेलं. असली खेळाडू वरती पण नक्की दर्शवत आहेत. जर पाहिलं गेलं तर 5 चेंडू 5 धावांची गरज. पाहू शकाल विश नेटवर्क यांची पूर्ण टीम चांगलं काम करते. या स्पर्धेचे माध्यम खूप चांगला टेलिकास्ट राहिला आहे. साहिल आमच्या बरोबर आहेत. मनीष निसाई असतील, मुनीत कुडू असतील, तर पाहिलं गेलं तर गौरव सुद्धा आहेत. म्हणजे राज 5 मध्ये 5 स्पीडअप करा, जास्त वेळ दौडू नका. सामना खूप इम्पॉर्टंट, तेवढंच वेळ सुद्धा खूप महत्वपूर्ण आहे. 5 मध्ये 5 ची गरज. 5 रन्स. यावेळी शफल झाला बॅटर ऑर्कर टाकला गेला. पाहू शकाल काय घडलंय. आणि धावची मध्ये राहुल नायरला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. आणि जर पाहिलं गेलं तर डॉट बॉल नक्की. आता 4 मध्ये 5 जर पाहिलं गेलं तर वाईड ऑर्कर टाकला. फ्लायटेड बॉल होता, फ्लायटेड बॉल टाकला गेला होता. बॅटर शफल झाले. 2 वाईडच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. आणि धावची मध्ये स्वतः विकेट सॅक्रिफाईस करावं लागलं राहुल नायर यांना. स्ट्राईक वर साहिल आहे. एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. 3 चेंडू त्याने फेस केले. 2 चेंडू निर्धाव आहेत, 1 चौकार. आता 4 मध्ये 5. थोडासा प्रेशर कन्वर्ट झाल्याचं म्हणावं लागेल. पहिल्या 3 षटकामध्ये 33 धावा होत्या. 3 षटकामध्ये 22 बनवायच्या होत्या. मागील जर पाहिलं गेलं ना तर मागील 14 चेंडू मध्ये मात्र धावा आल्या, ते म्हणजेच 17. आता 4 मध्ये 5 ची गरज. 4 चेंडू 5 धावांची गरज. कौस्तुभ आहे गोलंदाज मागवर सज्ज झाला. कौस्तुभ पाटील याच्यावर जबाबदारी दिली गेली. कॅप्टन पाहू शकाल फुल टॉस म्हणून खेळायचा प्रयत्न होता. पाहू शकाल टीम मध्ये खेळाडू पुढे ससाल चेंडू फील्ड करता. 20 फील्ड झाली आहे. खराब क्षेत्राची म्हणावं लागेल. चेंडू निघून जाईल का परंतु पाहू शकाल बॅकअप साठी पोहोचला खेळाडू. उज्ज्वलचा बॅकअप चांगला राहिला. 3 धाव परिपूर्ण केला. पाहू शकाल नॉन फेकी झाली आहे, परंतु चुकी केली खेळाडूने प्रथमच्या माध्यमातून. जिकडे 1 किंवा 2 धावा झाल्या असतात तिकडे त्यांनी 1 धाव एक्स्ट्रा खर्च केली आहे. समीकरण बदललं गेलंय. 3 चेंडू 2 धावांची गरज. नाराज आहेत विकेट किपर अनिकेत राऊत. थोडासा नक्कीच घाई गडबड त्या अनुषंगाने मिसफील्ड झाली आणि बॅटर्सने त्याचा फायदा उचलला. 3 धावा धावून परिपूर्ण केल्या. बोबा 11 नवापूर संघाचे बॅटर साहिल एका बाजूला कश्यप. आता 3 मध्ये 2 ची गरज. 3 बॉल 2 रन्स. अजूनही कमबॅक होऊ शकतं. एखादा डॉट बॉल, एखादा विकेट, सामन्यामध्ये रंग निर्माण होईल. चर्चा होते थोडंसं फिल्डिंग मध्ये थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतायत अनिकेत देशरक्षक. चर्चा होणार आहे. करू सहसा सामना सोडणार नाहीये विनस टेंबोडे संघ सुद्धा. लो स्कोरिंग सामना होता, परंतु 6 षटकामध्ये 55 एक फायटिंग स्कोर सुद्धा पाहिलं गेलं. ज्या प्रकारे विकेट्स आल्या, परंतु हा जो चेंडू होता ना खूप निर्णायक होता. याबद्दल एखादा सिंगल आला असता किंवा 2 धावा तरी 3 बॉल 3 किंवा 3 बॉल 4 असं समीकरण असतं, परंतु 3 बॉल 2चं समीकरण आहे. कौस्तुभ पुढे चेंडू घेऊन स्ट्राईकवर कश्यप. फुल टॉस बॉल ऑफ साईडला फटका जर खेळला तर पाहिलं गेलं तर डीप मध्ये खेळाडू आहे. चेंडूला फील्ड करता बघता 2 धावा परिपूर्ण केल्यात. हा सामना विजय झालाय
5 विकेटनी बोबा 11 नवापूर संघ. हार्ड लक विनस टेंबोडे आणि खूप खूप अभिनंदन बोबा 11 नवापूर संघ. पहिला सामना तुम्ही विजयी झालाय. चला विनंती लगेच आपण क्षेत्र सजून घ्यायचंय. बजरंग वायम मंदिर नरपट संघ लगेच लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये क्षेत्र सजून घ्यायचंय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. ज्या प्रकारे क्रिकेट राहिला आणि ज्या प्रकारे बघा या सामन्यामध्ये लो स्कोर सामना होता. बॅटिंग करताना प्रतीकने 8 धावा 18 बनवल्या, रोहनने 12 चेंडू 18 धावा बनवल्या. परंतु ज्या प्रकारे पहिल्या इनिंग्समध्ये षटक टाकले, धावा थांबवल्या, 2 मोठे गडी बाद केले, तो ठरलाय मॅन ऑफ द मॅच.